राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जे ते एकंदरीत मराठी त्रिभाषा सूत्रावरून थेट ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंवर जे ते टीकेचा सूर वापरलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काल त्रिभाषा सूत्रावरून पुन्हा एकदा दोन्ही ठाकरेंना जे ती खोचक टीका करताना पाहायला मिळतात. कसं बघतात त्यांच्या सगळ्या वक्तव्यात? मला असं वाटतं का सगळे निर्णय काय दोन्ही बंधूंनीच घ्यायचे का? मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःहून कुठले निर्णय घेणार आहात की नाही घेणार आहात? आज सीबीएसई असतील किंवा आयसीएसई शाळा असतील, तिकडे जर तिसरी भाषा कंपल्सरी करताय तर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून निर्णय घ्या ना. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्ही काय फक्त सत्ता उपभोगला आहात का? निर्णय घ्या. आम्ही तुमचं स्वागत करू, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तुम्ही का नाही मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत? आता माझ्या घराची बाजूची शाळा आहे म्हणजे ती काय माझ्या मालकीची शाळा होत नाही ना, ती आहे राज्य सरकारच्या जागतिरीत. मग तुम्ही घ्या निर्णय. या सगळ्याच आपण जर पाहिलं तर मराठीचा मुद्दा सुरू असताना आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे सगळेच बोलत आहेत. त्याच्यात थेट आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे कोणत्या शाळेत शिकले याचा सुद्धा उल्लेख जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे की बॉम्बे स्कॉटिशमध्ये तुम्ही शिकता आणि मराठीचा अभिमान आम्हाला सांग. बॉम्बे स्कॉटिश महाराष्ट्रातलीच शाळा आहे ना, मुंबईतली राज्य सरकारनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. तुम्ही सांगा. मग विचारतोय मी ना, मुख्यमंत्र्यांनाच माझा प्रश्न आहे की त्यांनी परमिशन दिलेलीच शाळा आहे ना. मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे? बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकलं म्हणजे वाईट असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्ट म्हणावं तसं. मी सांगतो भारतीय जनता पक्षाचे कुठले कुठले नेते कुठल्या कुठल्या शाळेत शिकलेत ते. एक विशेष मुद्दा उपस्थित केलाय तो म्हणजे की निवडणुका आल्या की मराठी माणसांची आठवण होते असं थेट म्हटलं गेलंय. खरं तर शिवसेना असो आणि त्याच्यानंतर मनसे असो, मराठी राजकारणाच्या आजूबाजूला असलेले पक्ष आहेत आणि त्याच्यानंतर आता थेट असं मुख्यमंत्री. मला इतर पक्षांचं माहीत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी मराठीच्या मुद्द्यावर, मराठी माणसाच्या मुद्द्यावर कधीही प्रतारणा केली नाही. आम्हाला निवडणुकीत यश आलं किंवा अपयश आलं, आम्ही मराठी माणसासाठी लढलोय, लढतोय आणि लढू. ज्या हिंदी भाषेसाठी तुम्ही थेट रस्त्यावर उतरलात या सरकारच्या विरोधात, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेत की आम्हाला मराठी तर अभिमान आहे पण आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. कसं बघतात त्यांच्या वक्तव्याकडे? थेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे असं म्हणतात ते हिंदीचाही अभिमान नाही. तो त्यांचा विषय आहे. पण मी तर बघितलं भारतीय जनता पक्षामधले नागपूरमधले जी लोक आहेत ते स्वतः मराठी त्यांची मातृभाषा असून उगीच एकमेकांची हिंदी बोलत असतात. का बे खाना खाया क्या, हे हुआ ना ते हुआ ना करून बोलत असतात. ते पहिले त्यांना मराठी शिकवावं मुख्यमंत्र्यांनी. याच्यात असंही म्हटलंय की कोणाची युती झाली पाहिजे त्याचा जी आर सुद्धा आम्हीच काढायचा. काय मला अर्थच नाही कळला. तुमच्या युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या युतीवर टीका केली. मग बघा, मुळात असं आहे की या हिंदी भाषेमध्ये राज्य सरकारने एक सांगायला पाहिजे की त्यांच्यात एकमत होतं का? अजितदादा वेगळी भूमिका घेत होती. शिंदे म्हणतात आम्हाला माहीतच नाही हा जी आर काढला म्हणून. मग काढला कोणी? का मुख्यमंत्र्यांचा सरकारवर कंट्रोल नाही? हे त्यांनी स्पष्ट करावं. शेवटचा प्रश्न आहे की या सगळ्यांच्या भोवती जे सुरू झाले ते म्हणजे असं म्हणतात की हे संपूर्ण हे जी समिती वगैरे जे ती ठाकरे सरकारच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच करण्यात आली होती, त्याच्यानंतर तो जी आर आणि ती संपूर्ण समिती. ह्याचं उत्तर शिवसेनेचे त्यावेळेला जे सत्तेत लोक होते त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही एकत्र विजयोत्सव साजरा करणार या संघाने, त्याच अनुषंगाने आमचा मुद्दा हा आत्ताचा आहे, हिंदी सक्तीच्या विरोधातला आहे. त्यांच्या काळात त्यांनी काय निर्णय घेतला किंवा नाही घेतला याचं उत्तर ते देतील, त्याचं उत्तर मी का देऊ? बोलण्यासाठी ते हे होते मनसेचे नेते संदीप देशपांडे. आणि काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यांवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.